मोनिकाला माहिती असेल ना विक्रांत रात्री आल्यानंतर जेवतो की नाही ते? रात्री आला की तो तसाच झोपतो असं म्हणाली ती. नान्या, हो आलं लक्षात. बोलाव ना विक्रांतला, हाक मारतो. नको, मला भूक नाहीये, मी आताच जाते. आई अहो आई अशाच का गेल्या? त्रास झाला असेल तिला सगळ्याचा. विक्रांत नाही त्याचा तिलाही त्रास होतो. एक वेळ स्वतःला त्रास करून घेईल, पण शब्द माघारी नाही घ्यायची. अरे आलास? मी कुठे जाणार? ऍक्च्युली you're stuck with me, right? तू काय केलंयस याची कल्पना आहे तुला? ओ निर्मला आत्या, तुला माहितीये विक्रांत, आधी ना मी निर्मला आत्यांना खूप घाबरायचे, पण आज दसऱ्याच्या दिवशी मला कळले की मी निर्मला आत्यांना सुद्धा गप्प करू शकते. आणि मी तेच केलं, आणि आता मला निर्मला आत्यांची अजिबात भीती वाटत नाही. तुला कधीच कोणाची भीती वाटली असेल असं नाही वाटत नाही. मे बी युअर राईट. तू ज्या पद्धतीने आत्याला ट्रॅप केलंयस ना, व्हेरी स्मार्ट, हुशार आहेस तू. तुला माहिती विक्रांत, माझ्या आजीने ना लहानपणी एक गोष्ट सांगितली होती मला. गोष्ट ही होती की एका माकडीणीला आणि तिच्या पिल्लाला हौदात उभं केलं होतं. आधी तिने स्वतःच्या पिल्लाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण जेव्हा पाणी तिच्या नाकातोंडात जायला लागलं ना, तेव्हा तिने स्वतःच्या पिल्लाला स्वतःच्या पायाखाली ठेवलं आणि स्वतःचा जीव वाचवला. मग त्याचा काय संबंध? द मॉरल ऑफ द स्टोरी इज दिस विक्रांत, की जगातला प्रत्येक माणूस स्वतःला वाचवण्यासाठी हातपाय मारतोच, आणि मी सुद्धा तेच केलं. जेव्हा मी आजींना आपली स्टोरी बनवून सांगितली विक्रांत, तेव्हा सुद्धा मी तेच करत होते. आज जेव्हा मी आत्यांना गप्प केलं, तेव्हा सुद्धा मी तेच केलं. फक्त स्वतःला सेफ केलंय विक्रांत, अँड आय रिअली डोंट थिंक त्यात माझं काही चुकलंय. म्हणजे मी तुला सेफ ठेवलेलं नाहीये असं म्हणायचंय तुला? विक्रांत, असं काहीच नाहीये रे. तुझ्या बाबतीत मला खरंच काही तक्रार नाहीये, पण घरच्यांचं काय? हे बघ विक्रांत, या घराच्या बाबतीत मला खूप आपलेपणा वाटतो, पण जर कोणीही मला या घरातनं काढण्याचा प्लॅन केला तर मला कसं चालेल? माझ्या संसाराकडे कोणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही. हे घर, माझा संसार, ही माणसं मला खूप नशिबाने मिळालेत. मी हातची नाही जाऊ देणार. त्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात विक्रांत. आणि तसंच मी जरा निर्मला आत्यांना समजवलं. प्लीज ट्रस्ट मी विक्रांत. त्यातच आपल्या घराचं हित होतं आणि तुझं सुद्धा. तू माझं हित कधीपासून बघायला लागलीस मोनिका? जेव्हा त्यात माझंही हित असतं ना, तेव्हा. इतक्या रात्री माझ्या घरातनं तुला का फोन आला? हॅलो जावई बापू, कसे आहात? मी बरा आहे, तुम्ही ठीक आहात ना? हो हो. जरा उशिरात फोन केला, सॉरी. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, बोला तुम्ही. तर मी काय म्हणत होतो की आमच्या मनूचं लग्न व्हावं
असं मला आणि हिला सुद्धा वाटतंय. अहो पण ती ऐकतच नाही. आता तुम्हीच सांगा, हे योग्य वय आहे की नाही? आम्हा दोघांना असं वाटतंय की तुम्ही मानसीशी बोलून बघा. नाही, तुम्ही सांगा की हे महत्वाचं आहे. तिला तुमच्याविषयी खूप आदर आहे, म्हणून कदाचित ती तुमचं ऐकेल असं वाटतंय. प्लीज बोलाल ना? बोले. विक्रांत, तुम्ही? सरप्राईज. तुम्ही इथे कसे काय? तुलाच पिक करायला आलो. ओ, अहो पण कशाला? उगाच तुम्हाला वळ सापडला? नाही, एक काम आठवलं, बोलायचं होतं जरा तुझ्याशी. मग अचानक विचार आला, गाडी वळवून घेतली लगेच, त्यामुळे तुला नाही कळवलं. अँड थँक गॉड रिक्षा पण नाही मिळाली तुला. थँक्यू. तुम्ही तुमचं काम सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक विचारायचंय. हा, विचार. तुम्ही बोललात का आजी आजोबांशी? कशाबद्दल? विसरलात? मी मागे बोलले होते ना तुम्हाला. अहो, आजी आजोबा हात धुवून मागे लागलेत माझ्या लग्नासाठी. त्यांना जरा कन्व्हिन्स करा ना की इतक्यात नको. मला अजून शिकायचंय. आणि तशी घाई काय? हा, ते मी म्हटलं ना तुम्हाला, हा एक आजार असतो जो घरच्यांना होतोच. काल घरी गेले तरी तेच. मला खूप बोर होतो. आणि आजी आजोबांची असं तोडूनही बोलू शकत नाही. पण सारखं सारखं तेच बोललो की मग कंटाळा येतो आणि मग इरिटेट व्हायला होतं. आणि त्यात आता काय झालं, आमच्यावरती पोतनीस म्हणून राहतात ना, त्यांची मुलगी पल्लवी, तिचंही लग्न ठरलं. झालं. आमच्या आजीला टेन्शन आलं असणार. म्हणजे आय टोटली अंडरस्टँड की त्यांना टेन्शन येत असणार. पण म्हणून काय मी आत्ताच लग्न नाही करणारा. ऍक्च्युली बरं झालं आपल्याला इथेच वेळ मिळाला. कारण कसं आहे ना, हॉस्पिटलमध्ये या गोष्टी डिस्कस करता येत नाही. आणि कामाच्या ठिकाणी पर्सनल गोष्टी डिस्कस करणं बरोबर नाही वाटत. हो. ओ सॉरी. अहो, माझ्या लक्षातच आलं नाही. मीच बोलत बसले. आता तुम्ही सांगा, काय काम होतं? माझं काम. घरी काही इश्यू झालाय का? नाही, तसं काही नाहीये. मग कशाबद्दल? ते नाही, काही नाही. अहो सांगा ना, त्यासाठीच तर तुम्ही इथे आलात ना. हो, पण गेलं ते आता, डोक्यातून गेलंय. इंजेक्शनची खूप भीती वाटते हो. ओके. इंजेक्शन कोणाला आवडतं? आम्हाला डॉक्टरांनाही आवडत नाही, पण तरी गरज आहे म्हणून घ्यावं लागणार. डॉक्टर नको, मला नको इंजेक्शन. असं काय करताय तुम्ही? हे बघा, घाबरू नका. एक्सक्यूज. आत्या, मी बघू का? देशील इंजेक्शन? एक्सक्यूज. अहो खरंच नको मला इंजेक्शन. मला चक्कर येईल. एक मिनिट ताई, तुम्ही जरा शांत व्हा बरं. सारिका, यांना जरा पाणी दे. नकोय ना तुम्हाला इंजेक्शन? ठीक आहे, नाही देणार. आपण गप्पा मारूया. सावकाश सावकाश. झोपा बघू आता. मला तुम्ही फक्त तुमच्या प्रकृतीविषयी सांगा, मग मी ठरवते की तुम्हाला इंजेक्शनची गरज आहे की नाही. तसं चालेल. वहिनी, चक्क तू फोन केलायस? बोल. नाही म्हणजे काम होतं. तुम्ही कामात आहात का? हा, तू बोल ना, काय झालं? मला विचारायचं होतं की विक्रांत हॉस्पिटलमध्ये तरी जेवतो का? हो. नाही म्हणजे त्याच्याशी बोलणं होत नाही ना, म्हणून काही कळतच नाही. सारखी त्याची काळजी वाटत राहते की
तो जेवला असेल की नाही, त्याने काही खाल्लं असेल की नाही, म्हणून तुम्हाला फोन करून विचारलं. नाही नाही, हे बघ तो जेवतो, अगदी रोज जेवतो, काही काळजी करू नकोस. आणि मलाही त्याची काळजी वाटतेच ग. मग रोज बाहेरून मागवून खातो का तो? मानसी रोज डबा घेऊन येते, घरचंच जेवतो तो. डोंट वरी. इतकंच काम होतं ना? हो हो. ठेवते मी, पेशंट्स आहेत. ठेवते. हा, फारच लाड करता तो सासूबाई तुमच्या. हो ना, खूप. मला आराम करायला सांगतात. रोज माझ्या आवडीच्या भाज्या बनतात घरी. अरे वा, तर फारच चांगलं आहे. भेटलंच पाहिजे हो तुमच्या सासूबाईंना एकदा. बाळ आल्यावर तर मग खूपच खुश होतील ते. हा, माझं पहिलंच बाळंतपण आहे. पण कसं आहे ना, बाळ हेल्दी व्हावं म्हणून आपल्याला न आवडणारी औषधं किंवा इंजेक्शन्स घ्यावीच लागतात. हो मॅडम, खरं आहे तुमचं. द्या तुम्ही मला इंजेक्शन. अहो, इंजेक्शन दिलं सुद्धा. काय? कधी? आत्ता तुम्ही बोलत होता तेव्हा. अहो पण मला कळलं सुद्धा नाही. बघा, तुम्ही उगाच घाबरत होता. आता नाही भीती वाटणार. पण मॅडम तुम्ही असाल ना इथे नेहमी? हो, मी असेनच. आता तुम्ही शांतपणे झोपा, आराम करा आणि कसलाही विचार करू नका. हां. अलकावाहिनींचा फोन आला होता मला. आय वॉज सरप्राईज. काय म्हणाल्या त्या? विक्रांत जेवतो का, कुठून मागवतो. मी सांगितलं मानसीच्या घरून डबा येतो, व्यवस्थित जेवतो. आई आहे ना ती. सॉरी हा आत्या, मला ना आजींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जे घडलंय ते मी तुम्हाला सांगता कामा नये. माझा राग तुझ्यावर नाहीये मानसी. मला कळत नाही आई असं का वागते. तिने सगळ्यांना सांगून ठेवलंय की मला काहीही सांगायचं नाही. ते मला काही कळल्याशिवाय मी काय करू शकणार होते त्याबद्दल. त्या खूप दुखावल्या गेल्या आत्या. हो, पण ही काही पद्धत नाही ना. मला परक केलंय तिने. नाही आत्या, हा परकेपणा नाही, उलट आपलेपणा आहे. परक्या माणसांवर त्या इतक्या चिडल्या सुद्धा नसत्या, सोडून देऊन विसरूनही गेल्या असत्या. पण तुम्ही आणि विक्रांत त्यांच्या सगळ्यात जवळचे आहात ना, म्हणून त्या रागवल्या. अगं हो, पण तिचा स्वभाव बोलून टाकण्याचा आहे, जाब विचारण्याचा आहे. मला असं वाटतं की त्यांना तुम्हाला त्रास द्यायचा आहे म्हणून त्या गप्प नाहीयेत. उलट बोललं तर त्रास होईल असं वाटतंय त्यांना म्हणून गप्प आहेत. किंवा असंही असेल की गप्प राहून त्यांना तुम्हाला समजून घेता येईल असं वाटत असेल. पण मला ना हे सगळं नवीन आहे. सो आय कॅन डायजेस्ट इट. पचनी नाही पडत आहे मला. आत्या, त्यांनी खूप विचार केला असणार या सगळ्या प्रकरणाचा. मानसी, नाही तसं पाहायला गेलं तर आईचं काही चुकत नाहीये, कारण मीही काही गोष्टी लपवून ठेवल्याच ना तिच्यापासून. तुम्ही सत्य लपवलंय हे त्यांच्या लक्षात आलंच असणार. मग तुमच्याशी बोललं की त्यांच्या मनातली शंका खरी आहे याची त्यांना खात्री होणार. हे सगळं खूप पेनफुल असणार त्यांच्यासाठी. आफ्टर ऑल शी इज अ मदर. आणि आई आणि मुलीचं भांडण कधीच टिकत नाही. कधी ना कधी ते सोडवायला आई येतेच मुलीजवळ. मी स्वतः आई नाहीये आणि मला आई बाबाही नाहीयेत, पण माझी आजीच माझी आई आहे. तिच्यावरच्या एक्सपिरियन्स वरनं मी तुम्हाला हे सगळं सांगतेय. आय मीन इट्स माय इन्स्टिंक्ट. मला वाटतं त्या भांडण झालं ना की वेळ द्यावा आपण, मग सगळा गुंत आपोआप सुटेल. यू आर राईट मानसी. थँक्यू. थँक्यू काय आत्या, हे सगळंच तुम्हाला कळत होतं, फक्त वळत नव्हतं. लंच टाइम. हो ऍक्च्युली सांगा. नाही, तू आधी सांग. ऍक्च्युली एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. मी डबा आणायला विसरले.
म्हणजे मी हॉस्पिटलला पोहोचले आणि मला लक्षात आलं की डबा घरीच राहिलाय. मग आता सॉरी. इट्स ओके. खरं तर मी तेच सांगायला आलो होतो तुला. म्हणजे तू रोज डबा घेऊन येतेस, त्यापेक्षा आपण आज कुठेतरी बाहेर जाऊया. ठीक आहे. ऍक्च्युली मी तुला बाहेर आणलं त्याचं जरा वेगळं कारण आहे. काय? सकाळी तू गाडीत मला काही बोलायला चान्सच दिला नाहीस. हो सॉरी. काय बोलायचं होतं? जरा पाणी पितो, विषय गंभीर आहे. बापरे, मलाच टेन्शन आलंय आता. विषय टेन्शन येण्यासारखाच आहे. तुझ्या आवडीचाच विषय, लग्न. विक्रांत, अजिबात माझ्या आवडीचा विषय नाही. हो, पण त्यावर बोलायला तर हवंच ना. मला माहिती आहे तुझ्या बोलण्यावरून की तुला आत्ता लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाहीये, पण नेमकं तुझ्या आजी आजोबांना फक्त त्यातच इंटरेस्ट आहे आता. तो सगळ्याच आई वडिलांना असतो. दुसरं काहीच सुचत नाही त्यांना. मुलीचं लग्न उरकून टाकायचं हा एकच विचार असतो त्यांच्या डोक्यात. तुझ्या आजी आजोबांबाबतीत मला असं वाटतं की फक्त तुझ्या लग्नाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं हा एकच विचार नाहीये. त्यांचं वय बघता इट्स नॅचरल. त्यांना वाटत असेल की तू आयुष्यात अजून आनंदी व्हावं, तुझं आयुष्य चांगलं व्हावं. आणि मी लग्नानंतर जास्त आनंदी होईल याची त्यांना काय गॅरंटी? का नाही होणार? जर तुझ्या आवडीचा माणूस तुझ्या आयुष्यात आला तर तुझं आयुष्य आहे त्यापेक्षा सुंदरच होईल ना. पण माझ्या आवडीचं काय हे कसं ठरवायचं आणि कशावरून मला तसा मुलगा मिळेल? आय मीन बेसिकली मी अजून ठरवलंच नाही की मला कसा मुलगा हवाय. आय डोंट नो. आणि ज्या परीक्षेचा मी अभ्यासच केला नाहीये त्या परीक्षेला मी कसं बसू? यु नो, माझ्या जोडीदाराकडनं काय अपेक्षा आहेत किंवा त्याच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत त्याचा मी काही म्हणजे काहीच विचार केला नाहीये. मी त्या फ्रेम ऑफ माइंड मध्येच नाही आता. इनफॅक्ट मला टेन्शन आहे माझ्या पुढच्या ऍडमिशनचं. मग आता लग्न, जोडीदार या सगळ्याचा मी आता कसा विचार करू? ओके. आणि तुम्हाला माहितीये का, मी जर लग्नाला आता हो म्हटलं तर आजी आजोबा लगेच मुलगा शोधतील. आणि नो डाऊट तो चांगलाही असेल, पण समजा तो तसा नाही निघाला तर? हा सगळा नशिबाचा खेळ आहे आणि मी तो खेळ खेळायला अजून तयार नाहीये. बर, आता मी जरा बोलू? हो प्लीज. ऐक, तुझ्या घरातलं जे लग्न आहे म्हणजे तुझ्या जवळचं, ते आयडियल उदाहरण नाहीये, सक्सेसफुल नाहीये, मला माहिती आहे. तू जवळून जे लग्न पाहिलंयस तो खेळ तू फसलेला पाहिलंस, म्हणून कदाचित तुझ्या डोक्यात तशी भीती आहे. पण प्रत्येक वेळेला असं होईलच असं नाही ना. रादर मी तर म्हणेन प्रत्येक वेळेला असं होणारच नाही. दिस इज अ व्हेरी रेअर केस. त्यामुळे पहिलं ते तू डोक्यातून काढून टाक. आणि दुसरं म्हणजे तुला फारसे मित्र नाहीये किंवा लाईफ पार्टनर बद्दल तू फारसा विचार केलेला नाहीये. इट्स फाईन, नॉट अ प्रॉब्लेम. तुला काही लगेच उद्या लग्नाला उभं राहायचं नाही. आणि जरा चांगल्या सुटेबल मुलांना भेट, त्यांना ओळखून घे, त्यांना जाणून घे. कदाचित त्यातूनच तुला कळेल की तुला कसा मुलगा हवा. आणि मुलं बघायला तयार झालीस, होकार दिलास म्हणजे लगेच तुझं लग्न होणार आहे असं नाहीये. सो प्रोसेस सुरू करायला काय हरकत आहे. आणि मी आहेच आहे मदतीला. आणि जिंकायचं कसं हे एकदा हरलेल्या व्यक्तीकडून शिकून घ्यावं असं म्हणतात. म्हणजे शिकवणाऱ्याला आनंद मिळतो. सांगायची